नमस्कार, कसे आहात सगळे? मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर खूप दिवस झाले कोणताही व्हिडिओ नव्हता, थोडी तब्येत ठीक नव्हती। तर आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, नवीन ठिकाणी। म्हणजेच मी आलेली आहे माझ्या सासरी सांगलीला वाळवा येथे। तर आज आम्ही एक छोटासा प्लॅन बनवला आहे। ॲक्च्युली आमची द्राक्षाची बाग आहे सासऱ्यांची, तर आम्ही आता तिथे चाललो आहे आणि आज द्राक्षाच्या बागेची तोड आहे। तर तिथेच जेवण करण्याचा आमचा प्लॅन होता। तिकडे जेवण बनवायचं सुद्धा तिकडेच होतं, परंतु काही कारणास्तव ते कॅन्सल झालं। त्यामुळे आम्ही आता घरी जेवण बनवून घेतलं आहे सगळं आणि आता तिथे जेवण्यासाठी जाणार आहोत। तर आता येतील भाऊजी न्यायला, मग त्यांच्यासोबत आम्ही सगळे शेतात जाणार आहोत। तर आजचा हा छोटासा प्लॅन आहे आमचा। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आम्ही कशी कशी मजा मस्ती करतो, तसेच आमची द्राक्षाची बाग, तिथे होणारं ते काम आहे सगळं, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जसं इतर व्हिडिओना तुम्ही माझ्या प्रेम देता तसंच या व्हिडिओलासुद्धा द्या। तर चला सुरू करूया आजच्या छोट्याशा व्हिडिओला। तर हे आहे जेवण बनवून घेतलं आहे। आम्ही घरचे आहोत आणि थोडे कामगार लोक आहेत, म्हणजे जे बागेमध्ये कामासाठी आलेले आहेत ते। तर काय काय जेवण आहे ते बघूया आपण आधी। तर इथे मटार बटाट्याची भाजी घेतली आहे करून, त्यानंतर इथे आमटी आहे, चपाती आहे आणि कुकरमध्ये भात आहे। तर हे सगळं जेवण बनवून घेतलं आहे आम्ही घरातनंच। तर आता आम्हाला न्यायला येतील शेतामध्ये जाण्यासाठी, तर आम्ही आता मग हे सगळं जेवण घेऊन तिकडेच जेवणासाठी जाणार आहोत। तिथे पत्रावळ्या घेतल्यात, चमचे घेतलेत, वाटी घेतली आहे। तर असा हा आमचा छोटासा आजचा प्लॅन आहे। तर चला बघूया पुढचा सुद्धा काय प्लॅन होतोय तिथे शेतात जाऊन, कसं कसं कोणती मजा आम्ही तिथे करतोय ते। भाऊजी येतात तोपर्यंत तुम्हाला आमचं घर दाखवते। हे आहे आमचं घर आणि हे आहे आमच्या सासऱ्यांचं घर। आलेले आहेत भाऊजी न्यायला आम्हाला। झाले आईंना हाक मारा। आणि ती आहे तिकडे समोर आमची शेती, आम्ही तिकडे गहू केला आहे। उद्या त्या शेतात सुद्धा तुम्हाला घेऊन जाणार आहे मी। आज आधी आपण तिकडची शेती बघूया, नंतर मग इकडची बघूया। फोर व्हीलरचे कोणीही मालक आमच्यासोबत नाही आहेत आता, त्यामुळे सौरभ भाऊजी ट्रॅक्टर घेऊन आलेत शेतामधून आम्हाला न्यायला। तर आज ट्रॅक्टरने आम्ही शेतात चाललो आहे। हा सुद्धा एक नवीन अनुभव आहे, छान वाटतंय, काहीतरी वेगळं। तुम्ही सुद्धा असं या ट्रॅक्टरमधून कधी गेलात का हे नक्की कमेंट करून सांगा। ऊसाची सुद्धा तोड चालली आहे का? हे रस्त्यावर का ठेवलाय ऊस? हां गुरांसाठी विकत नाही। अच्छा, सगळ्या ऊस नेण्यासाठी ट्रॅक्टरला ट्रॉल्या जोडल्या। तुला वाटत होतं काय घाटा येईल की? कोकणातल्या मुली घाटावर देत नाहीत, त्यामुळे इकडच्या लोकांना कायम हा प्रश्न पडलेला असतो की तुला इकडे कसं दिलं घाटा? ऊसाच्या गाड्या, सगळ्या ऊसाच्या गाड्या, सगळा ऊसच ऊस। काय सांगत ठेव खाली गाडी। सगळ्या ऊसाच्याच गाड्या आहेत। इथं कारखाना आहे काय? हो। तर आता ऊस काढणी सुद्धा चालू आहे, त्यामुळे तुम्हाला आता जाताना सगळ्या रस्त्याने ऊसाच्याच गाड्या दिसतील। ऊसाला कारखान्यामध्ये नेण्यासाठी खूप नंबर असतात, त्यामुळे खूप गर्दी असते रस्त्याला आता ऊसाच्या सीझनला। आणि हा आता कारखाना बंद होईल, त्यामुळे आता खूप गर्दी दिसेल तुम्हाला या रस्त्यांना। आता हा तुम्हाला दिसेल तो समोर आहे, तो आहे साखर कारखाना, वाळवामधील साखर कारखाना आहे साखर कारखाना वाळव्यातला। तू बघितलेलं नाहीस ना? आत नाही गेले, बंधूला घेऊन जायचंय एवढे। आता ते नागटांची बापू आहेत का पर्यंत सोडतील आता। हां, नंतर मग होणार ग। अच्छा,
येतो. हा आहे साखर कारखाना. आपण आलेलो आहोत आता आपल्या शेताजवळ. अगं आम्ही कर्लाला जायचं 4-5 म्हशी होत्या. करायचा मस्तर पण मागून चालून बसायचं म्हशी काय दुखायला लागते. म्हशी पण तशा होत्या. मामा जरा विचार असू द्या, आम्ही मागे बसलोय. काय करणार ते तर आम्ही मागे दमान चला दमान काय चालणार मुंगीच्या पावलानं म्हणजे सकाळपर्यंत पोहोचलं तर झालेल की आम्ही चालत गेलो. समृद्धी तुमच्या तिथं रस्ता कसला होता? हो पहिला बघितलास तू काय इथली हातात घेऊन बसले. इकडे सगळीकडे जिकडे नजर जाईल तिकडे द्राक्षाच्या बागा आणि ऊस कुठेच तुम्हाला मोकळं दिसणार नाही कुठलं शेत. आणि इकडे एंट्री सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा का पाऊस सुरू झाला की आपण इकडे येऊ शकत नाही. म्हणजे खूप चिखल असतो, पाणी असतं, निसर्डी वाट, त्यामुळे चालणं सुद्धा अवघड होतं. तर फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या बागेजवळ. तर ही आहे आमची बाग. नेट लावलंय जास्त त्याला उन्हाचं त्रास त्या फळाला होऊ नये म्हणून. ही जी लांबलचक जो पट्टा दिसतोय तो सगळा ती सगळी बागच आहे. आलेलो आहोत आपण आपल्या शेतामध्ये. आलेलो आहोत आपण आता बागेमध्ये. हे आहेत आमचे पप्पा, हे आहेत आई, त्या आहेत सासूबाई. हे आहेत दादा, द्राक्ष घ्यायला आलेत. हा पॅक कर दादा. आणि हे आमचे भाऊजी. हे आहेत आमचे काका, चहू काका. हो हे पण सासरे मामांचे आमचे. हे अजून वजन करायचेत ना? की झाले? नाही वजन करायचं. हा काय काढायचंय? काढायचं नसतं मग. हे आता वजन करायचं काम चालू आहे आणि पॅक करणार ते. वजन झाल्यानंतर पॅक करणार. असं हे सगळं काढून घेतलंय. तिकडे त्या बायका छाटणी करतात. म्हणजे काही घडामध्ये काही द्राक्ष सुकलेली असतात, काही खराब असतात. तर ती आधी वेगळी केली जातात आणि नंतर मग या बॉक्समध्ये टाकली जातात. कारण जर एखादं द्राक्ष जरी खराब असेल तर मग ते सगळा घड खराब करणार, म्हणून आधी त्याची छाटणी केली जाते. मग नंतर एकदम चांगला जो घड असतो, म्हणजे त्यात एकही सुकलेलं द्राक्ष नाही किंवा एकही खराब द्राक्ष नाही असा तो घड केला जातो आणि मग तो बॉक्समध्ये ठेवला जातो. सगळ्या त्या काकी आहेत ते तेच काम करतात. खरंच ह्यांच्या सुद्धा मेहनतीला सलाम आहे. कारण उन्हातून पूर्ण वेळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभं राहून हे काम करायचं आहे, सोपी गोष्ट नाही आहे, ते पण उन्हामधून. सगळ्या काकी तेच काम करतायत. समूह आमची उभी आहे.
सगळ्या तेच काम करतात. हे असं म्हणजे जे खराब आहे त्यातलं फळ ते कट केलं जातं तेवढंच कैचीच्या टोकाने. अजून पुढची छाटायची आहे बघ. अर्ध्या तिकडे आहेत, अर्ध्या इकडे आहेत. आहे वजन काटा. किती किलोचा आहे का ते? 20 किलोचा. 9-10 किलोचा म्हणजे काका असं हे चुकीचं सांगू नका मला. ते 9.5 किलोचा वजन आहे. गोव्याला आहे खरं? गोव्यावरच आहे. गोव्याला जाणार द्राक्ष. बॉक्स पॅक करणारे हे तेच आहेत जे द्राक्ष घेऊन जाणार आहेत. त्यांचीच माणसं आहेत ती. पॅकर म्हणतात त्यांना. आणि वजन काटा आपला असतो, म्हणजे आपण वजन करून त्यांना द्यायचं. आमच्या इथे जेवढी ऑर्डर असेल तेवढाच माल म्हणजे तेवढीच द्राक्ष काढली जातात. कारण जास्त आम्ही काढून ठेवत नाही, कारण जर जास्त काढून ठेवली आणि ती बॉक्समध्येच राहिली तर ती खराब होऊन जाणार. म्हणून जेवढी ऑर्डर असेल तेवढाच काढला जातो. सौरभ भाऊजी काट्यावरती असतात, म्हणजे हे जे वजन करायचं बॉक्सचं चालू आहे ते काम सौरभ भाऊजी करतात. त्यांचं म्हणणं असं आहे की बाकी सगळी कामं करायला परवडतात, पण हे कठीण काम आहे. कारण वजन करून प्रॉपर तो बॉक्स परत उचलून तिथपर्यंत न्यावा लागतो. त्यामुळे हे कामसुद्धा अवघड आहे आणि वाकून काम आहे पूर्ण वेळ. त्यामुळे त्यांचंसुद्धा खूप कौतुक आहे. ज्यांची ऑर्डर असते त्यांच्याकडूनच हे पॅकिंगसाठीचे माणसं आणि बॉक्स सगळं जे त्याला लागणार आहे ते तिकडूनच घेऊन येतात. आपण फक्त त्यांना त्या बॉक्समध्ये आपला जे प्रोडक्ट आहे ते काढून द्यायचा आणि बाकी सगळं काम ते करतात. वजन करून द्यायचं आपण. पॅकिंगचं काम तर ती लोकं करतात जे आता समोर करत आहेत. हा बघा, आता हा घड आहे जो द्राक्षाचा, तो आपण त्या बॉक्समध्ये देऊ शकत नाही, कारण त्यातली काही द्राक्ष जी आहेत ती सुकलेली आहेत. जर त्याचं निटिंग करायचं म्हटलं तरी अगदीच थोडीशी द्राक्ष त्या घडाला राहणार. त्यामुळे हा घड बाजूलाच ठेवायचा. परंतु हा घड टाकूनसुद्धा द्यायचा नाही. हा आपण एका भांड्यामध्ये किंवा एका ट्रंकमध्ये साठवून ठेवायचा आणि त्यानंतर आपण याचे मनुकेसुद्धा बनवू शकतो. चांगली द्राक्ष असतील ती त्यातली खायची किंवा तीसुद्धा द्राक्ष आपण मनुक्यांसाठी वापरू शकतो. पॅक झालेले जे बॉक्स आहेत ते एका बाजूला एकावरती एक ठेवून दिलेले आहेत. आजची जी ऑर्डर आहे ती 1 टन मालाची आहे. तर आता थोडीशीच पॅकिंग झाली, अजून पॅकिंगचं काम चालू आहे. थोडा वेळ लागेल अजून त्याला. 1 टन म्हणजे 100 बॉक्स असं त्याचं गणित आहे. म्हणजे 1 टनमध्ये 100 बॉक्स होतात. तर हे बघा, निटिंग करताना जे सुकलेले मनुके होते किंवा जे बाद मनुके होते ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कैचीच्या पुढच्या टोकाने ते छाटले जातात आणि ते खाली असेच पडले आहेत. परंतु आपण यामध्ये एक आयडियासुद्धा करू शकतो. निटिंग करणाऱ्या ज्या बायका असतात तर प्रत्येकी दोघींमध्ये एक आपण ट्रे देऊ शकतो. मोठा कॅरेट असतो तर तो देऊ शकतो आणि त्यामध्ये आपण निटिंग करायला सांगू शकतो, जेणेकरून ते जे मनुके वाया चाललेत, जी द्राक्ष वाया चाललेत त्यांचं आपण रिसायकल करून त्यापासून आपण मनुकेसुद्धा बनवू शकतो. कारण खराब असतील तर ते वेगळे करायचे, पण जी सुकलेली द्राक्ष आहेत नॅचरली त्यापासून आपण छानपैकी घरच्या घरी मनुके तयार करू शकतो घरी खाण्यासाठी. आणि काळे मनुके आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगले असतात, त्यामुळे आपण ते खाल्लेच पाहिजेत. भरपूर ऊन आहे आता इकडे, त्यामुळे आम्ही आता इथे चटई टाकली मस्तपैकी आणि आता बसणार आहे इथे. समज उठली. भरपूर ऊन लागते. जेवायला थोडा वेळ आहे. सगळेजण तिकडे काम करतात, तोपर्यंत आम्ही इथं बसलोय निवांत. नाही, ते आत्ताच झालंय वाटतं.
हे सगळं दृश्य गावाकडेच बघायला मिळतं, परंतु खूप ऊन आहे. एका दिवसात रंग बदलतो. जिकडे नजर जाईल तिकडे शेतीच आहे, ऊस आहे, द्राक्ष आहे किंवा भाजीपाला आहे. प्रत्येक सीझननुसार इथे शेती केली जाते, पिकं घेतली जातात. त्यामुळे अजिबात मोकळं नसतं रान. हे इथं पाण्याची टाकी आहे. ती समोर दिसते ती पण पूर्ण बाग, ही लांबलचक बागच आहे. हा पुढचा भाग आहे आणि हा आहे तो मागचा भाग. मगाशी जी आपण तोड बघितली ती मागच्या बाजूला चालू होती. अजून इकडे समोरची तोड बाकी आहे. तिकडची द्राक्ष अजून काढायची आहेत. बाकी सगळ्यांना जेवायला अजून उशीर लागणार आहे, कारण गाडीमध्ये माल भरायचा चालू आहे. त्यामुळे आम्हाला जेवण घ्यायला सांगितलंय. त्यामुळे आम्ही सगळे आता जेवायला बसलोय. जगोकांना बायकांना सोडायला जायचं, त्यामुळे ते सुद्धा आमच्यासोबत बसलेत. तर असा होता आजचा दिवस. दाखवते, अजून करायचं आहे. बाकी सगळ्यांचं सुद्धा जेवण झालेलं आहे. थोडा वेळ आम्ही बसलो होतो, आराम केला, गप्पा मारल्या आणि आता घरी जायला निघालोय. चला आता घरी जायची वेळ झालेली आहे आपली. मगाशी ट्रॅक्टरमध्ये आम्ही तिघीच होतो, आता 2 मेंबर आणखीन वाढलेत. त्या म्हणजे आई आणि पूजाताई. बाय बाय. घरी जाऊया सगळ्यांनी. तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ द्राक्षाच्या बागेतला. द्राक्षाच्या बागेत कसं काम चालतं, तिथे कशी असते बाग, तिथे काम करण्याची पद्धत, ही आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. तसेच तुम्हीसुद्धा सांगली वाळवा ह्या भागातले असाल, तिथून जर हा व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आलो आहोत आम्ही घरी. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.